हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो मी आता चेक केलं, एक पण व्ह्यू नाहीये माझ्या रात्रीच्या व्लॉगला. रात्री 12 वाजता व्लॉग 12 नंतर मे बी टाकलाय. ठीक आहे, असू देत. झाली आमची मॉर्निंग आणि आता आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वरला जायला. सो येस, ऑल रेडी. छान वाटतंय. अमित आणि अद्वय आणि मस्त वाटतंय. नाशिकची सकाळ. सुट्टीवर तुम्ही कंपनीचं नाव पण काढू नका. हे ब्लॉग मध्ये घेतले मी. हे ब्लॉग मध्ये घ्या ना रे. घेतले ओंकार. हे पण आलंय ब्लॉग मध्ये. पण आलंय. ओंकार पण येणार ब्लॉग मध्ये आता. मस्त. ओंकार पेट्रोल आहे का? वा, स्वागत करते. मॅपवर तर 1 किलोमीटर दाखवत. अरे इकडे नाहीये. ठीक आहे. त्र्यंबक हे सेम त्याच इथं गेलो. प्रतिशिर्डीला गेलो होतो आपण. तुला प्रतिशिर्डी थांबलेत. सो गाईज, येस, दर्शन झालंय आणि मस्त मंदिर आहे डोंगराच्या आत, म्हणजे डोंगराच्या मध्ये. असं इकडनं सगळीकडनं डोंगर आहे. अमित अद्वय, मी माझी बॅग ठेवली आहे. ओंकार 4 मी आत अभिषेक करतायत, तोपर्यंत आम्ही इकडे. सो खूप सुंदर आहे मंदिर हे बघा. सो येस, ही इकडनं जी आहे ती एंट्री. अद्वय मला खूप आवाज देतोय, त्यामुळे माहीत नाही कितपत माझा आवाज येत असेल इथे, पण ही आहे एंट्री. इकडनं आम्ही आलेलो. बाहेरचा एरिया आय गेस त्यांनी नंतर बनवलेला असं वाटलं, म्हणजे जी लाईन आणि ते बघून. तर आणि इकडनं एंट्री करून हे मंदिर. खूप लाईन नव्हती, आम्ही लवकर आलो. आम्हाला आमच्या हॉटेलवाल्यांनी सांगितलं की तुम्ही लवकर जाऊ शकता, मंदिर 5:30लाच उघडतं म्हणून. सो येस, आणि खूप छान दर्शन झालं. सो गाईज, येस, दर्शन झालेलं आहे. फोटोज झालेत, रील्स काढून झालेत. मी ब्लॉग टाकेपर्यंत ऑफकोर्स हे सगळं इन्स्टाला बघितलेलं असणार तुम्ही, पण छान झालं दर्शन, मस्त झालं. आणि आता आम्ही निघालो आहे हॉटेलला जायला, बिकॉज आम्हाला घाई आहे, कारण आमचा ब्रेकफास्ट टायमिंग 10:30ला बंद होणार आहे. सो आम्ही आता पटकन जातो आणि ब्रेकफास्ट करतो, कारण खूप भूक लागलेली आहे. मस्त मंदिर हे बघा. दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे. दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे. वफाओं की हमसे सबक को नहीं है. वफाओं की हमसे सबक को नहीं है. नाही अरे थांब. काय ग? रुद्राक्षाचं झाड आहे ते बघ. ओ, मस्त आहे. माझ्या सावलीमुळे दिसत नाही. व्हिडिओ काढते. 24 किलोमीटरला. टाइम कमी झालाय. मला हे लावायचं होतं चंदा. अरे हे दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे. दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे. वफाओं की हमसे सबक को नहीं है. वफाओं की
अद्वैला कुणीतरी पार्टनर मिळाले, ते खेळत होते. अद्वै पण त्यांच्यासोबत खेळायला, म्हणजे आधी अद्वै खेळत होता, मग ते अद्वैमध्ये खेळायला आलेले आहेत. सो अद्वै इथे खेळतोय. आणि आता प्रश्न काय? अरे काय हे बघा, ही आमची डमी ब्लॉगर आहे, काय बोलतच नाही ब्लॉगिंग मध्ये. सांगायला पाहिजे कुठे आहे माणूस, कुठल्या लिफ्ट मध्ये, कुठल्या हॉटेलमध्ये सांग. अगं लाजायचं नाही, बोल कुठलं हॉटेल आहे. अरे लाजत नाही, मी बोलू शकते. आयबीजच्या लिफ्टमध्ये. येस, ओंकारने म्हणलो कुठे, आयबीजच्या लिफ्टमध्ये चेकआउट करतोय. ओंकार आलाय बॅग्स घेऊन आणि चार्मी चेकआउट प्रोसेस करत ते असं सांगितलं, पण ते नाही आहे इथे. आणि बघ ना, ए चल. हे बघा, हिची कॉफी राहिलेली, सकाळी चहा नाही पिली म्हणून आता निघताना कॉफी दिला. अरे तू हिला चहा नाही नेला? मी सांगितलेलं तुला, ह्याला सांगितलेलं मी चहा करून दिली. नाही दिलं नाही तर अगं आठवण करून दिल्यानंतर 1 तासाने आम्ही गेलो रूमवर. कधी सो येस, आम्ही आलोय लंचला एशियन वॉक अँड ग्रिलला. आणि इथे लावली आहे गाडी आणि आता आम्ही चालू. मला लागली आहे भूक, यांचं मला माहीत नाही, पण मला लागली आहे भूक. त्यांना काही भूक नाही आहे, कमी खायचं आहे, पण मी खाणार आहे व्यवस्थित. अँड दिस इज रेस्टॉरंट. This is the place. अंदाजे चालू आहे का आपण इथं? कसं आवडतं क्रॉकरी. येस, जेवण झालंय आणि खूप झोप आली आहे मला. पण काय माहिती, आता आम्ही रूमवर जाणार आणि मी तरी झोपणार आणि आम्हाला संध्याकाळी जायचं आहे गोदा घाटला. सो बघ कसं आहे, कसं वाटतं, काय वाटतं ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आपण जाऊया गोदा घाटला संध्याकाळी. पण आता तुम्ही झोपणार मला. एक सेकंड थांब आता. तुला अलाउडच नाही तसं, नाही तर तुला घरी पाठवलं. बिल्डिंग आहे ती, बिल्डिंग आपली. काही जोडणार नाही आता. ओंकार प्लीज, मी कपल स्पा घेऊ. ओंकार तू करून दाखव. अमितनीच स्पा केला पाहिजे आज. मी एवढ्या वर्षात नाही करू शकली, ते तू करून दाखव. आम्ही कम्फर्टेबल. आमचं बुकिंग आहे काय? नाही आम्ही एंट्री कुठे इथेच आहे का? गाईज येस, आम्ही जिथे लंच केलं तिथून एक 10 मिनिटाच्या अंतरावरच हे होतं पाम स्प्रिंग्स. सो आम्ही इथे चेक इन करतोय आता. म्हणजे आत प्रोसिजर करतायत अमित आणि चार्मी. खूप भारी आहे, म्हणजे मला तर लॉबी आणि हे सगळं आवडलं आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि इथे भरपूर तिकडे पूल दिसतोय. सो इफ यू गाईज कॅन सी समोर. आणि हा अद्वै मस्ती करतोय, चार्मी तिकडे प्रोसेस करते. चार्मी चार्मी गेलीस का? येऊ शकते, ये ना. बघ ना, भारी आहे. हे पण मस्त आहे. वॉशरूम पण चांगलं, मोठी आहे ना. दिलंय काय काय. हो सगळं घेऊन जायचं. अगं कुणी गेस्ट आले ना घरी की बरं पडतं. कुणी विसरलं काय झालं तर मग मी देते. मोठी ना ग रूम. डिसिजन चुकलेला नाहीये. व्ह्यू, पूल व्ह्यू भारी. जमलंय आपल्याला. हो जमलंय, भारी आहे. प्रॉपर्टीचं मस्त आहे, छान वाटलं. चला छान आहे.
वाव. या बाजूला गेला गलत हो गया यार, गलत हो गया, गलत हो गया. हॅलो गाईज. सो येस, झोप पण झाली आहे आणि आम्ही आता चाललो आहे गोदा घाटेला. ती आरती मला मिस करायची नाही आहे, त्यामुळे मी असं खूप गडबड करून यांना चहा पण नीट पिऊ दिलं नाही आहे. चला चला, मला आरती मिस करायची नाही म्हणून. ती ॲक्च्युली 7 वाजता चालू होते आणि आता वाजले 6 वाजलेत. इथून एक अर्धा तास आहे. सो आम्ही पटकन जातो आणि ती आरती मी शूट करण्याचा नक्की ट्राय करेन. स्टे ट्यून. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिमुक्तिप्रदे देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमुक्ते. गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम. मला अशी शांत मंदिर आवडतात. हो, शांतच चालवायचं जरा. ए पूजा, इधर शॉपिंग सो अद्वय आणि मी हम लोग घूम रहे हैं नासिक की गलियों में. अरे थाम ना, मैं बोलती हूँ. सो हम लोग घूम रहे हैं नासिक की गलियों में. हाँ अद्वय, आम्ही चाललोय काळराम मंदिर. क्यों बोल रही है मम्मा? काय? आप हिंदी में क्यों बोल रही है? हिंदी में नासिक की गलियां म्हणायचं होतं मला, म्हणून अच्छा. मी हिंदी में बात कर रही हूँ मैं. अच्छा आहे. पण आपण तर इंडियामध्ये आहोत, पाकिस्तानमध्ये नाही. अद्वैला वाटतं की फक्त पाकिस्तानमध्ये हिंदी बोलतात आणि इंडियामध्ये मराठी बोलतात. असं नाही बाळा, हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे आणि मातृभाषाच मराठी. आपली भाषाच लिहिलंय काळाराम मंदिर उत्तर दरवाजा, म्हणजे मेन डोर वेगळं आहे गेस. पण ही पूजा आहे, तिच्या ओळखीने आम्ही दुसऱ्या गेटने एंट्री करतोय, म्हणजे आम्हाला डायरेक्ट मिळणार. नाही तर तिथे खूप मोठी लाईन आहे. दिवसा बघायला पाहिजे ना, तर दिसेल. दिवसा पण नाही दिसत गुफा, पण ठीक आहे. पण तिकडे का सीता गुफा का म्हणतात? सीता तिथे राहिली, इथे राम राहिले. म्हणजे ते बरोबर. हे 5 वडे, 5 हा 5 आहे. ओके, हा 4 आहे, हा 4 आहे, हा 3 नंबरचा आहे. सो इथे 5 वड आहेत म्हणून ह्याचं नाव पंचवटी ठेवलं आहे. आणि इथे सीता गुफा आहे. तिकडे जे आम्ही आत गेलो तिथे अलाउड नव्हतं फोटो व्हिडिओ, सो नाही काढलं. मस्त वाटलं, होतं पण खूप छान वाटलं सीता गुफामध्ये जा. अद्वैचा स्ट्रेस वेगळा, काहीच नाही पडलं आणि चपली. सो
इथे 5 वड आहेत म्हणून पंचवटी. येस. कैसी है? हैप्पी बर्थडे. ए देख साड़ी ओमी और आम्या. पूजा के घर पे मिले. घर नहीं, पूजा की सिटी में. पूजा के गाँव में. इंटरेस्ट आहे त्याचं भविष्य वगैरे सांगतात. मी आता इथे पाहिलेलं आहे. तेव्हा तुझं खूप होता भूषणच्या घरी. हो. दाखव दिवा. सो गाईज येस आम्ही आलो आहे डिनरला दिवट्या बुधल्याला. वेटिंग आहे. चालेल. बसायचं आहे का? तर इथे वेटिंग आहे जवळजवळ 15 to 20 मिनिट्स. बघू. सो गाईज येस ॲक्च्युली आम्ही आलेलो ते दिवट्या बुधल्याला आणि अद्वैला वॉशरूमला जायचं होतं. अद्वै तिथल्या वॉशरूमला जायला नाही म्हणत होता. सो आम्ही ह्याच्या बाजूलाच एक किचन अँड कॅफे पण किंवा SSK सॉलिटायर म्हणून एक हॉटेल आहे तिथे आणि सिस्टर्स किचन म्हणून कॅफे. सो खाली त्यांचं रेस्टॉरंट चालू होतं. मी अद्वैला तिकडे घेऊन गेले आणि काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून मग मी पेस्ट्रीज घेतले त्यांच्या ह्याच्यातनं. आणि येस सो आता आम्ही इकडे परत चाललो दिवट्या बुधल्याला आणि आता आम्ही डिनर करणार आणि तुम्हाला भेटते. स्टे ट्यून. अद्वैला बोलायचं आहे. अद्वैला फक्त बाय म्हणायचं. सो येस असं करून आमचं डिनर झालं आणि आम्ही परत रूमवर जायला निघालो. खूप थकलेलो कारण सकाळी लवकर उठून त्र्यंबकेश्वर आणि संध्याकाळी परत बाहेर पडलो. येस बाय. गुड नाईट.